मोहन थळंगे, बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेचा शहर जिल्हा कार्याध्यक्ष। तर आम्ही 26/5/2024 रोजी अवैध वाळू उपसा नियमाप्रमाणे चालू असल्यामुळे दक्षिण तालुक्यामध्ये अप्पर तहसीलदार हद्दी अंतर्गत मौजे खानापूर व भंडारकोटे या नदीपात्रातून बेकायदेशीर व नियमबाह्य पद्धतीने वाळू उपसा चालू असल्याची तक्रार दिलेली होती। तर अद्यापपर्यंत प्रांत अधिकारी, अप्पर तहसीलदार, खनिकर्म अधिकारी, कलेक्टर साहेब यांनी कुठलीही दखल घेतली नाही। फक्त एक चौकशीचं पत्र काढलं होतं जिल्हा खनिकर्म अधिकारी। आमच्या मागण्या अशा आहेत, ज्या नदीपात्रातून सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये वाळू उपसा करायचं आणि ते पण मनुष्यबळाच्या साहाय्याने आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाहतूक करायचं। तर तसं न करता सरासरी बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात लाखो बरास JCB, पोकलेन, यारी या असे अनेक प्रचलित यंत्राद्वारे त्या वाळूचा उत्खनन झालेला आहे। म्हणून आमची मागणी काय, संबंधित सर्व ठेकेदार व चिरीमिरी घेतलेले अधिकारी यांच्यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावे आणि त्या वाळूच्या नदीपात्राचे पाहणी करून पंचनामे व्हावे व ह्यांच्या सगळ्यावर कारवाई व्हावी हे मागण्यासाठी आम्ही बसलेला आहे। आज बहुजन हक्क अभियान सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दयानंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषणकर्ते मोहन थळंगे, सचिन फडतरे, अफजल शेख, हबीब शेख व बहुसंख्य कार्यकर्ते घेऊन आम्ही आंदोलनाला सनदशील मार्गाने आंदोलन करीत आहे। जर कारवाई झाली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल। या प्रशासकीय यंत्रणेवर तुम्ही जी ताशेरे ओढलेत लक्षात, जे काय हा अवैध व्यवसाय करण्यासाठी जी यंत्रसामुग्री वापरली आहे असा तुमचा आरोप आहे, त्याचा काय पुरावा तुमच्याकडे आणि काय? आमच्याकडे त्या संदर्भात सर्व व्हिडिओ पुरावे आहेत, चित्रीकरण आहे, आमच्याकडे त्या संदर्भात सर्व पुरावे आहेत। पण इथल्या अधिकाऱ्याला आम्ही ते पुरावे देणार नाही, कारण हे अधिकारी सगळे भ्रष्टाचारी आहेत, भ्रष्टाचारामध्ये विलीन झालेले आहेत। आमची मागणी एवढीच आहे, जेवढे बी यंत्रसामग्री आहे ती तात्काळ जप्त करून प्रचलित कायद्यान्वये कारवाई करावी हीच आमची मागणी आहे। बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या अंतर्गत या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी तुम्ही पुकारलं आहे, बेकायदेशीर वाळू उपसा। काय नेमकी या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे, काय सांगाल? मी सचिन घनश्याम फडतरे, बहुजन हक्क अभियान महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष। दक्षिण सोलापूर तालुक्यातील अप्पर तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या मौजे, भंडारकोटा आणि खानापूर या ठिकाणी अवैध वाळू उपसा चालू आहे। या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेब, प्रांत साहेब, गौण खनिज शाखा, RTO ऑफिस आणि मंद्रुपमधील अप्पर तहसील कार्यालयाला आम्ही निवेदन दिलेलं आहे संघटनेच्या माध्यमातून। त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की या 2 ठिकाणी जे वाळू उपसा आहे तो अवैध आहे, हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। आणून दिलेलं असताना देखील त्याच्यावरती कारवाई नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला आंदोलनाला बसलेलो आहोत। कुठेतरी या प्रकरणामध्ये उच्चपद अधिकाऱ्यांचे हात गोवलेले गेलेत, कुठेतरी चिरीमिरी घेऊन हा विषय दाबला जातोय असं तुम्हाला वाटतं? हां, त्याच्यामुळे तर आम्ही ते पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्या निदर्शनास आम्ही हेही आणून दिलेलं आहे की शासनाचे नियम डावलून त्या ठिकाणी उपसा चालू आहे। आपल्या संघटनेच्या माध्यमातून आज तागायत विविध घटकांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी पार पडलेली आहे। हा तर ज्वलंत विषय आहे। यानंतर या आंदोलनानंतर जर या विषयाला जर न्याय मिळाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे, काय सांगा? यानंतरची आमची पुढची भूमिका अशी असेल, जरी आम्ही शासनाला या ठिकाणी जी चूक म्हणजे अवैध उत्खनन चालू आहे हे निदर्शनास आणून देखील प्रशासन जर गप बसत असेल तर आम्ही संघटनेच्या माध्यमातून आमचे अध्यक्ष दयानंद मास्तर बनसोडे यांच्या आदेशानुसार आम्ही विभागीय आयुक्तालय यांच्याकडे आम्ही आंदोलन